नमस्कार मैत्रिणींनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की राजा अवनीचा मूड फ्रेश करण्यासाठी तिला आता बाहेर फिरायला घेऊन चाललेला असतो. तर अवनीने राजाने दिलेल्या बांगड्या घातलेल्या आहेत. त्याचबरोबर ती आता राजाच्या खांद्यावरती हात ठेवून खूपच अशी छान अशी लाजत आता राजाच्या गाडीवरती बसून फिरायला जाणार आहे. त्याचबरोबर दोघांना पोलिसांनी पकडल्यानंतर गळ्यातलं मंगळसूत्र दाखवून राजा माझा नवरा आहे असा हक्क सुद्धा राजावरती गाजवणार आहे. तर हे कसं होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे धनेशने पहिला फोन आईला लावलेला असतो आणि तो म्हणत असतो की आई मला ना तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. आणि परत स्वतःच म्हणत असतो की नाही आई, माझा पहिला नंबर नाही आला, मला ना त्याच्यापेक्षा भारी गुड न्यूज तुला सांगायची आहे. आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि आता तो अवनीकडे पाहतो आणि म्हणत असतो की आई, एकदम फुलासारखी वहिनी मिळालेली आहे आम्हाला. अवनीला खूपच वाईट वाटत असतं, कारण आता तिला माहिती आहे की ती या घरामध्ये जास्त दिवस राहणार नाही म्हणून. तर पुन्हा आता धनेश म्हणत असतो की आई, तू जशी माया लावली असती ना तशीच वहिनी माया लावते ग आम्हाला. कधीतरी असं वाटतं की तूच आले की काय वरून खाली आमच्याकडे. आणि आता मला खूपच आठवण येत होती तुझी, पण आता वहिनी आल्यापासून आम्हाला तुझी आठवण पण एवढी येत नाही ग. आणि तुला माहितीये का, आपले अण्णा पण आता सुधारू राहिलेत ग. त्या दिवशी अण्णांनी अंडा भुर्जी बनवली सगळ्यांसाठी, नवलच आहे ना. आणि आश्चर्य म्हणजे काय माहिती आहे का, आता दुपारी जेवायला मी एकटा नसतो, माझ्यासोबत वहिनी सुद्धा असतात. मला तर जाम भारी वाटून राहिले. माझी चौकशी करतात, कुठे गेला होता, उशीर का झाला, कोणासोबत होता, असं मला त्या विचारत असतात. आणि मला खूप छान सुद्धा वाटत असतं. आई, तुला आठवतंय का ग, शाळेतली पोरं खेळायला मी ज्यावेळेस त्यांना बोलवायचो ना, तेव्हा ती पोरं म्हणायची की आम्ही येणार नाही, आमची आई ओरडेल. त्यावेळेस मला कळायचंच नाही, आईला काय घाबरायचे, आई काय आपल्याला घाबरवत नसते, आई तर काळजी करत असते ना. आता आपला यशादा पण असाच ओरडायचा, पण यशादाने ओरडलं ना की कोणाला काही फरकच नाही पडायचा, सगळे सॉरी म्हणायचे. पण आता वहिनीचा धाक लय डेंजर आहे, तुला सांगतो, वहिनी लय डेंजर आहेत. त्या ओरडल्या ना की घरातली कामं अशी पटदिशी होतात, पटकन कामं करतो आम्ही. 2-2 वेळा झाडू लागतो, घरासमोर रांगोळी काढली जाते, सगळ्या वस्तू जागच्या जागी, कोणतीच वस्तू जागेवरून हलवायची नाही. आणि हलवली तरी ती जागेवरच नेऊन ठेवायची. कपडे सुद्धा वेळच्या वेळी धुतले जातात. आई, मला तर ना ही सगळी गंमतच वाटून राहिली. आणि मी जर उशिरा आलो ना तर त्या मला विचारतात की कुठे गेला होता, कोणासोबत होता, जेवला की नाही, तसं तुला उशीर का झाला, सतत माझ्या पाठीमागे लागलेल्या असतात. आता अवनीला धनेशचं हे बोलणं ऐकून खूप वाईट वाटत असतं. आता ती इमोशनल सुद्धा झालेली असते. मग पुन्हा धनेश म्हणत असतो की तो अवनीकडे पाहतो आणि म्हणत असतो की आता आई, नेहमीसारखी काळजी करणारी वहिनी आलेली आहे, म्हणजे नेहमी माझी काळजी करणारी वहिनी आलेली आहे, चल आता ठेवतो, परत आपण बोलू, असं म्हणून तो अवनीच्या जवळ जातो आणि तिच्याकडे बघतच राहतो. मग अवनी म्हणत असते की काय रे, झालं का बोलून. तर तो आता डोळे पुसतो आणि म्हणत असतो की वहिनी, हा घ्या तुमचा मोबाईल. आणि सॉरी बरं का, सॉरी. आणि तुम्ही का रडायला लागल्या, मला तसं नव्हतं तुम्हाला म्हणायचं, खरंच सॉरी सॉरी. वहिनी आता खूपच, म्हणजे धनेश आता खूपच वहिनीची माफी मागत असतो आणि म्हणत असतो की हो, ते काय झालं ना, बोलता बोलता मी जरा जास्तच बोलू राहिलो ना, तुम्ही लावा ना फोन, माझं झालेलं आहे, असं म्हणून तो त्याचे डोळे वगैरे पुसतो. लावा लावा, तुम्हाला कोणाला फोन लावायचा आहे ना तो लावा. पण अवनी आता गप्पच बसते आणि फोन लावतच नाही आणि ती थोडीशी पुढे निघून जाते. तर तो पुन्हा आता माफी मागत असतो. मग अवनी सुद्धा डोळे पुसते आणि त्याच्या केसावरून तोंडावरून हात फिरवते आणि म्हणत असते की चल चल, मी नंतर फोन लावते. आणि आता त्याच्या खांद्यावरती हात टाकून आता दोघे जण तिथून निघून जातात. इकडे दुसरीकडे आपण पाहतो की यशादा आता काम करण्यासाठी तिकडे गेलेला असतो. मग राजा सुद्धा त्याच्या कामाच्या ठिकाणी जातो आणि म्हणत असतो की यशादा, ए यशादा, मला तुझ्या बरोबर बोलायचं आहे, इकडे ये ना. तर यशादा तिथूनच म्हणतो की अरे राजा, काय बोलायचंय, बोल ना. मग तो म्हणतो की जरा महत्वाचं बोलायचं, इकडे येतो का. मग यशादा म्हणतो की बरं बोल. मग आता जातो तिकडे यशादा राजाच्या तिथे आणि पुढे जाऊन म्हणतो की बोल राजा, काय काम आहे. त्यावेळेस राजा म्हणतो की दादा, एक ना प्रॉब्लेम आहे. तर मग यशादा म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे. तर राजा म्हणतो की अवनी मॅडमला ना असं वाटतंय की तू मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून. तर यशादा म्हणतो की हे पण तूच सांगितलं ना. मग आता राजा म्हणतो की आता ते कोणी सांगितलं, का सांगितलं, ते काही महत्वाचं नाही. मग यशादा म्हणतो की काय महत्वाचं आहे, याच्यामध्ये काय महत्वाचं आहे. मग राजा म्हणतो की तू जरा चांगली कपडे घालून घरातून बाहेर पडत जा ना. यशादा म्हणत असतो की चांगली कपडे, मग हे विटा, सिमेंट, रेतीमुळे अरे
माझे कपडे खराब होणार नाहीत का? तर राजा म्हणतो की नाही, मी काय म्हणतोय, तू घरातून बाहेर पडताना चांगली कपडे घालत जा आणि इथे आला की तुझ्या कामाचे कपडे घालू शकतोस ना. मग यशोदा म्हणतो की राजा, तुझ्या या खोट्या बोलण्यामुळे अजून मला काय काय करावं लागणार आहे काय माहिती, बरं आणखीन काय? तर राजा म्हणतो की काही नाही. तर यशोदा म्हणतो की नक्की? मग राजा म्हणतो की अवनी मॅडम ना जरा टेन्शनमध्ये आहेत. तर यशोदा म्हणतो की कसलं टेन्शन? तर राजा म्हणत असतो की त्यांना ना काम करायचं आहे आणि तू त्यांच्यासाठी एखादी नोकरी बघू शकतो का? मग यशोदा म्हणतो की मी? त्यावेळेस राजा म्हणतो की नाही, त्यांना असं वाटतंय की तू मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून त्यांनी तसं मला सांगितलं. त्यावेळेस यशोदा म्हणतो की कशी शोधू, मी काय करू, तुला कळतंय का राजा? मग राजा म्हणतो की काहीच हरकत नाही, तू सांग ना त्यांना, तुला ते शक्य नाहीये म्हणून. आता यशोदाला खूपच राजाचा राग येतो आणि तो म्हणत असतो की बरं सांगतो, आता तू जा इथून. मग राजा हसतो आणि म्हणत असतो की दादा थँक्यू, तू किती समजूतदार आहे ना, खूप छान आहे. मग यशोदा राजाला म्हणत असतो की तू पण जरा समजूतदारागत वाग की. राजा, काय चांगलं काय वाईट काय आहे त्या गोष्टी लक्षात ठेव आणि त्या मॅडम खूप चांगल्या आहेत रे, त्यांना फसवू नको. तर राजा म्हणतो की दादा, मी त्यांना नाही फसवत, खरंच नाही फसवत अरे मी त्यांना, आणि तुला जर असं वाटत असेल ना तर मी त्यांना सोडून येतो, पण तूच सांग ना त्या कुठे राहणार, त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत ना, मग त्या कशा करणार? आता आपल्याकडे आहेत म्हणून त्यांना थोडंसं बळ मिळत आहे, हे बघ, एवढंच सांगतो की त्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे, मग आपण बघू पुढचं काही ते. मग आता मी त्यांना वचन दिलंय ना, मी मदत करेल म्हणून. त्यावेळेस यशोदा म्हणतो की हे बघ राजा, जोपर्यंत त्यांची स्वप्न पूर्ण व्हावी तोपर्यंत जर तू खोटं बोलून राहिला असेल ना तर ते ठीक आहे, पण ज्या दिवशी तू स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी तुझ्यावरती प्रेम करावं या आशेने जर तू खोटं बोलला ना तर मी स्वतः त्यांना जाऊन हे सगळं सांगेल. तर राजा म्हणतो की नाही दादा, तसं नाहीये रे, मी त्यांच्या स्वप्नासाठी त्यांच्याबरोबर थोडंसं खोटं बोलतोय, पण दादा मला एक सांग, असं पण होऊ शकतं ना, त्या स्वतःहूनच माझ्या प्रेमात पडल्या तर ते शक्य आहे ना, मग बोल ना, मग काय करायचं? मग यशोदा म्हणतो की जा बरं, आगाऊपणाचं बोलू नको, लय कामं पडलेली आहेत माझी आणि जा इथून तू. असं करून यशोदा आता काहीच न बोलता राजाला तिथून जायला सांगतो. राजा सुद्धा आता तिथून जातो. दुसरीकडे आपण पाहतो की आता रात्र झालेली असते, तर अवनीने नवीन फोनवरून स्वातीला फोन लावलेला असतो आणि म्हणत असते की हॅलो वहिनी, अगं मी अवनी बोलतीये, हा माझा नवीन नंबर आहे. मग तिकडून स्वाती म्हणत असते की अवनी, अगं कशी आहेस तू, ठीक आहेस ना? तर अवनी म्हणते की मी बरी आहे, पण मला सांग बाबा कसे आहेत आणि वहिनी तुम्ही सगळेजण ठीक आहात ना? तर स्वाती म्हणत असते की आम्ही सगळे ठीक आहोत, पण मला सांग तू कशी आहे, काय घडतंय तिकडे सगळं तुझ्या बरोबर, मला काळजी वाटते ग, सगळं काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम झालाय का? अगं बोलत का नाहीयेस, बोल ना. आता ती खूपच घाबरून आता अवनी बरोबर बोलत असते आणि म्हणत असते की हे बघ, तू खोटं बोलू नको, आम्ही व्हिडिओ. आता पुढचं काही ती बोलणार तेवढ्यात अवनीच तिकडून म्हणत असते की ए वहिनी ऐक ना, मला ना एक छोटीशी हेल्प हवी होती ग तुझी. मग स्वाती म्हणत असते की बोल ना, काय हेल्प करायची आहे तुझी? तर अवनी म्हणत असते की अगं माझी ना एक इम्पॉर्टंट बॅग होती डॉक्युमेंटची, ती विसरून आली मी, त्यात माझं डिग्री सर्टिफिकेट सगळे ID प्रूफ होते ग, आहेत ग, मला हवे आहे ते. मग स्वाती म्हणते की बरं, चावी ड्रावरमध्येच आहे, मी बघते. तेवढ्यातच तिकडून महेश येतो आणि या दोघींचं बोलणं ऐकतो आणि मग स्वातीला म्हणत असतो की फोन स्पीकरवरती टाक. आता स्वाती महेशला पाहून खूपच घाबरलेली असते, पण महेश तिच्या जवळ येऊन म्हणत असतो की तुला ऐकायला येत नाही का एकदा सांगितलेलं, फोन स्पीकरवर टाक. मग स्वाती घाबरून आता फोन स्पीकरवर टाकते. तर महेश म्हणत असतो की कशासाठी फोन केलेला आहेस? तर अवनी म्हणत असते की मला ना माझे सर्टिफिकेट हवे आहेत. तर तिकडून महेश म्हणत असतो की मिळणार नाही, घरातून पळून गेली ना, मग आता तुला घरातून काहीच मिळणार नाही. मग अवनी म्हणत असते की पुन्हा तेच दादा, किती वेळ अजून हेच बोलणार आहे? तर महेश म्हणत असतो की मरेपर्यंत मी तुला असंच बोलणार आहे आणि या घरातून तुला काहीच मिळणार नाही. मग अवनी म्हणत असते की दादा प्लीज, ती माझी सर्टिफिकेट आहेत. तर तिकडून महेश जोरात ओरडतो, मिळणार नाही, एकदा सांगितलेलं कळत नाही का ग, नाही म्हणजे नाही. आणि तो रागाने फोनच कट करतो. इकडे अवनी मात्र हॅलो वहिनी, हॅलो दादा करत असते, पण आता फोन कट केल्यामुळे तिला आता मोठमोठ्यानेच रडायला येतं. आता तिचा आवाज ऐकून राजा येतो आणि अवनीला असं रडताना पाहून म्हणत असतो की मॅडम काय झालं? आता ती मोठ्यानेच रडायला लागते आणि तिकडे जाऊन बेडवरती बसते. त्यावेळेस राजा आता अवनीच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की अहो काय झालं, काहीच का बोलत नाही, फक्त रडताय तुम्ही? त्यावेळेस राजा म्हणत असतो की मॅडम प्लीज हळू रडा, हळू रडावं, घरच्यांनी ऐकलं तर मला
मलाच धारेवरती धरतील. आता अवनीला वाईट वाटतं आणि ती मोठ्यानेच म्हणते की काय आता मी रडू पण नको का माझ्या मनाने? तुला जर नसेल माझं ऐकून घ्यायचं, नसेल माझं रडणं ऐकायचं तर जा, तू पण जा, बाहेर जा. तेवढ्यातच तिच्या आवाजाने यशादा येतो आणि यशादा म्हणत असतो, काय झालं, तुम्ही रडून राहिलाय? मग आता यशादा राजालाच ओरडतो आणि म्हणत असतो की ए राजा, काय केलं तू? सांग लवकर काय केलं ते. राजा म्हणतो की दादा, अरे गळ्या शपथ सांगतो रे, यांच्या रडण्यात माझा काहीच हात नाहीये. तर यशोदा म्हणतो की खरं बोलत आहे का हो हा? सांगा, काय केलं याने तुम्हाला? खरं बोलत आहे का? तर आता ती अजूनच मोठ्यानेच रडायला लागते. त्यावेळेस राजा म्हणतो की मॅडम, अहो सांगा ना, नाहीतर तो मला कुटेलच, प्लीज सांगा ना. आता अवनी काहीच सांगत नाही, ती फक्त रडत असते. तेवढ्यात तिकडून धनेश पण येतो आणि म्हणत असतो की काय झालं वहिनी, तुम्ही का रडत आहात? आणि तो सुद्धा राजालाच म्हणत असतो की राजा दादा, काय बोलला वहिनीला? का काय केलं? नाहीतर तूच काहीतरी केलं असणार आहे, नाहीतर वहिनी अशा विनाकारण रडणार नाहीयेत. हे बघ राजा दादा, मी वयाचा सुद्धा विचार करणार नाही. वहिनीला जर तू काही बोलला ना तर बघ, वहिनीला काहीच बोलायचं नाही. आता राजा म्हणत असतो की अरे, जो तो येतोय मलाच काय विचारतोय? मी खरंच सांगतोय, मी काहीच केलेलं नाहीये. मी यायच्या आधीपासूनच ह्या रडत आहेत. मग आता ते दोघे जण एकमेकांकडे बघतात. तर अवनी आता तिथून उठून जाते आणि अनेक मोठ्याने रडायला लागते. त्यावेळेस यशोदा म्हणतो की राजा, असं कोणी उगाच रडतं का? तूच नक्कीच काहीतरी केलं असणार. तर राजा म्हणतो की थांबा जरा, असं म्हणून तो अवनीच्या जवळ जातो आणि अवनीला म्हणत असतो की मॅडम, सांगा ना त्यांना की मी काहीच केलं नाहीये. आधीच इकडे टेम्परेचर वाढून राहिले, त्यात पाऊस पण पडत नाहीये आणि आता या सगळ्याचं बिल माझ्यावरतीच फाटतंय. सांगा ना तुम्ही यशोदाला की मी काही केलेलं नाहीये. अवनी शांतच बसते, अवनी नुसतीच रडत असते. मग यशोदा म्हणतो की राजा, तू इकडे ये. आता धनेश आणि यशोदा दोघे जण राजाला बोलवतात आणि मग राजाची कॉलर यशोदा पकडतो आणि म्हणत असतो की सांग काय केलं? तर राजा म्हणतो की मॅडम, अहो सांगा ना, मी काहीच नाही केलेलं. तर यशोदा म्हणतो की तू असं ऐकणार नाही, इकडे. आता तो कॉलर पकडून त्याला घेऊन चाललेला असतो. तेवढ्यातच अवनी म्हणते की यशोदा, राजाने काहीच नाही केलं. मग यशोदा राजाची कॉलर सोडतो आणि मग अवनीच म्हणत असते की मीच मूर्खपणा केलेला आहे. मग धनेश म्हणतो की वहिनी, काय केलं तुम्ही? त्यावेळेस अवनी म्हणत असते की माझं सर्टिफिकेट, माझे सगळे डॉक्युमेंट मी घरीच विसरले. आता कसं होणार आहे, मला ना काहीच कळत नाही. मग राजा म्हणतो की एवढंच ना? म्हणून तो अवनीच्या जवळ जातो आणि मग अवनी म्हणत असते की एवढंच ना? तुला हे एवढंच वाटतंय का? अरे मला नोकरी कशी मिळणार सर्टिफिकेट नसतील तर? आणि जर पुढे मला कुठे ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते मी कसं घेणार? आता माझी सगळी स्वप्न पूर्ण कशी होणार आहेत? मग राजा म्हणतो की अहो मॅडम, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? जगातला कुठलाच कागद तुमच्या स्वप्नांना थांबवू शकत नाही. हे बघा, होप सोडू नका. तर आता मग ती म्हणत असते की गप रे, मला ना कसली होप दिसत आहे ना मला कसली तोप दिसत आहे, मला काहीच दिसत नाहीये. आणि प्लीज जा बरं इथून, जा तुम्ही सगळेच इथून जावा, मला ना एकटीला राहू द्या. मग यशोदा म्हणतो की राजा चल, त्यांना एकटीला थांबायचे तर थांबू दे एकटीला. आता मग राजा म्हणतो की नाही थांब रे, अशा परिस्थितीत मी त्यांना एकटं नाही सोडू शकत. असं म्हणून राजा अवनीच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की हे बघा मॅडम, तुम्हाला टेन्शन आलेलं आहे, पण या प्रॉब्लेमवरती आपण मार्ग काढायचा ना. मग असं घरी बसून मार्ग सुचणार आहे का आपल्याला? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, टेन्शन आल्यावरती असं एकटं घरात कोंडून ठेवून नाही बसायचं, रडत नाही बसायचं, बाहेर पडायचं, फिरायचं. एकदा का मोकळ्या हवेत गेलो ना की गोष्टी सुचायला लागतात. वारा असा तोंडावरती भरभर आला ना की कसं मन मोकळं होतं ना, आणि मन मोकळं झालं की गोष्टी सुचतात, हो की नाही? मग अवनीला ते पटतं आणि अवनी म्हणते की हो. मग राजा म्हणतो की अहो, पण हे सगळं बोलणं माझं नाही, आमच्या यशोदाचं आहे. आता यशोदाला काहीच कळत नाही, तो राजाकडे बघतो आणि म्हणत असतो की काय हा राजा? तर पुन्हा राजा म्हणतो की यशोदा बरोबर ना? तर यशोदा म्हणतो की हो. मग आता राजा म्हणतो की मॅडम, आपण एक काम करूया, आपण बाहेर जाऊया. काय रे यशोदा, जाऊ ना? त्यावेळेस यशोदा म्हणतो की मला काय विचारतोय, यांनाच विचार ना, येणार आहेत का ते? आणि मग यशोदा म्हणतो की काय हो, तुम्हाला चालणार आहे का बाहेर फिरायला जायला राजा बरोबर? त्यावेळेस अवनी म्हणत असते की चालेल, नाहीतरी असं खोलीत बसून बसून कंटाळा आलाय मला. मग लगेच यशोदा म्हणतो की राजा जा, त्यांना बाहेर घेऊन जा, जरा बरं वाटेल त्यांना, जा घेऊन जा. त्यावेळेस राजा म्हणतो की बरं ठीक आहे चला. आणि मग तो चाललेला असतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही तयार व्हा, मी इथेच आहे, लवकर बाहेर या. असं म्हणून तो खुश होऊन आता बाहेर जातो.
तर इकडे धन्या आता आरशात बघून त्याचा आवरत असतो. तर राजा म्हणतो की तू कुठे चाललाय एवढा रेडी होऊन. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की कुठं चाललाय म्हणजे वहिनी बरोबर चाललोय. मग राजा म्हणतो की वहिनी बरोबर येडाय का काय. म्हणे मी वहिनी बरोबर चाललोय. अरे असं काहीच होणार नाहीये, तू वहिनी बरोबर येणार नाहीये. मग धनेश म्हणतो की मी वहिनी बरोबर जाणार आहे. तर राजा म्हणतो की कशाला, 3 ते गार्डन काम बेगाड, तू अजिबात येऊ नको, कबाब में हड्डी. मग आता तो म्हणतो की राजा दा तू चुकीचं बोलून राहिला आहे, येऊ दे ना मला. तर आता तो म्हणतो की नाही, एकदा सांगितलेलं कळतंय का नाही, यायचं नाही म्हणजे नाही. मग आता या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच तिकडून आता पाण्यात चावी फिरवत येतो गाडीची आणि म्हणत असतो की यशादा ए यशादा. मग यशादा बाहेर येतो. मग पाण्या म्हणत असतो की यशादा मस्तपैकी गरमागरम कडक चहा टाक ना, एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. तर राजा म्हणतो की हा हा पाण्याला चहा द्या चहा. आणि मग हळूहळू त्याच्या जवळ जाऊन तिथली खाली ची चावी घेतो आणि मग चाललेला असतो. त्यावेळेस पाण्या म्हणतो की नाशिकचा आशिक चावी ठेव, गॅरेजची गाडी आहे ती. मग राजा म्हणत असतो की हो माहितीये मला गॅरेजची गाडी आहे ती, पण मला जरा काम आहे. तर पाण्या म्हणतो की हो का, त्या गाडीच्या घशात साधं पेट्रोल कधी टाकत नाही. मग राजा म्हणतो की अरे असं कुठे केलं मी, भरतो की पेट्रोल. तर यशादा बोल ना. त्यावेळेस पाण्या म्हणतो की यशादा काय करतो, यशादा हा काय करतो माहितीये का, गाडी नेतो, गाडीचं पेट्रोल संपलं की गाडी तिथेच सोडतो आणि मला फोन करून सांगतो गाडी खराब झाली आहे म्हणून. मी का द्यायची याला गाडी, सांग ना. तर राजा म्हणतो की अरे ते एकदाच झालं होतं, याच्या पुढे अजिबात होणार नाही, गॅरंटी याच्या पुढे अजिबात होणार नाही. तर पाण्या म्हणतो की नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार. राजा म्हणतो की पाण्या अरे जरा प्रॉब्लेम आहे, समजून घे ना, जरा अर्जंट काम आहे, समजून घे. तर पाण्या आता बोटच वर करतो आणि म्हणत असतो की अजिबात नाही, गाडी मिळणार नाही. मग यशादा म्हणतो की पाण्या आज दे, आज मी सांगतोय ना म्हणून दे, त्याला गरज आहे गाडीची. तर पाण्या म्हणतो की यशादा काय तू याची बाजू घेतो रे. तेवढ्यातच अवनी आता तिचा आवरून बाहेर येते. मग राजा लगेच उठून आता अवनीच्या जवळ जातो. मग पाण्याला समजतं की आता हे कुठेतरी बाहेर फिरायला चाललेले आहेत आणि राजा अवनीला घेऊन चाललेला आहे. त्यामुळे आता त्याचा नाईलाज होतो आणि त्याला चावी द्यावीच लागते. आता सगळेजण बाहेर येतात तर अवनी पुढे जाते. मग पाण्या राजाचा हात पकडून त्याला पाठीमागे खेचतो आणि म्हणत असतो की राजा या टायमिंगला तुला गाडी दिलेली आहे, वहिनी आहे म्हणून दिलेली आहे, पुढच्या वेळेला अजिबात लाड केला जाणार नाही आणि गाडीत पेट्रोल टाक. तर अवनी या दोघांना बोलताना पाहून म्हणत असते काय झालं. मग राजा त्याच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की काही नाही हो, हा पाण्या म्हणत होता की आपण गाडी त्याची घेऊन चाललोय ना, तर पेट्रोल सुद्धा त्याच्याच पैशाने भर म्हणून. मग आता पाण्याला कळतच नाही हा राजा असं कसं काय आता बोलायला लागलाय. आता राजाने बरोबर अवनीच्या फायदा घेतलेला असतो. अवनी तिथे असल्यामुळे त्याला माहिती आहे आता हे तिघे काहीच बोलणार नाही. मग आता तो चॅप्टरपणा केलेला असतो आणि म्हणत असतो की पाण्या दे पैसे, तू काही टेन्शन घेऊ नको, तुझ्याच पैशाने मी पेट्रोल टाकतो, दे पैसे. आता पाण्याचा सुद्धा नाईलाज होतो आणि आता त्याला बळजबरीने राजाला पैसे द्यावे लागतात. मग राजा पैसे घेऊन अवनीला म्हणत असतो की चला. तर आता अवनी तिथे टू व्हीलर पाहून म्हणत असते की बाईकने जाणार आहोत का आपण. मग राजा म्हणतो की हा म्हणजे आता ते काय झाले, गाडी जरा सर्व्हिसिंगला टाकलेली आहे त्यामुळे बाईकनेच जाऊया, काहीच अडचण नाही येणार तुम्हाला. त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही अडचण अशी काही नाहीये, पण अरे पाऊस कधीही येऊ शकतो ना. त्यावेळेस राजा म्हणतो की ओहो पावसातच तर बाईकवरती फिरायची मज्जा आहे ना, पाऊस म्हणजे. तर लगेच तिकडून धनेश म्हणतो की रोमांस. आता राजा लगेच त्याच्याकडे रागाने बघतो आणि म्हणत असतो की रिलॅक्स रिलॅक्स, पाऊस म्हणजे रिलॅक्स, आपल्याला रिलॅक्स व्हायला बाहेर जायचंय ना, आपल्याला संकटातून मार्ग काढायचा आहे म्हणून आपण चाललोय ना, रिलॅक्स व्हायला पाऊस चांगला असं म्हणतोय मी, चला निघायचं का. तर अवनी म्हणते की हो. मग आता राजा गाडीवरती बसतो तर अवनी एका साईडने बसत असते. तेवढ्यात तिच्या हातामध्ये राजाला बांगड्या दिसतात. मग राजा म्हणतो की अरे मी दिलेल्या बांगड्या घातल्या का तुम्ही. मग अवनी म्हणत असते की हो म्हणजे हा ड्रेस मी घातला ना त्यावरती त्या मॅच होत होत्या म्हणून घातल्या. मग राजा म्हणतो की छान दिसतायत. तर मग अवनी एका साईडला बसत असते. त्यावेळेस राजा म्हणतो की हो दोन्ही साईडने पाय टाकून एकदम कम्फर्टेबल बसा ना. तर अवनी म्हणत असते की नको, ते काय आहे ना एका साईडनेच बसलेलं बरं पडतं, काय जर काही झालं तर पटकन उतरता येतं ना. मग आता हे तिघजण हसायलाच लागतात. त्यावेळेस राजा म्हणतो की काय झालं रे हसायला, गप्प बसा. आणि मॅडम तुम्ही पण यांच्या समोरच मला बोलला, एवढा कॉन्फिडन्स नाहीये का माझ्या गाडीवरती. तर अवनी म्हणत असते की तसं नव्हतं मला म्हणायचं. मग राजा म्हणतो की बरं जाऊ द्या बसा. मग अवनी आता राजाच्या पाठीमागे बसते. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी आणि राजा आता मस्त रात्रीच्या वेळी छान अशी हवा चाललेली आहे आणि अवनी राजाच्या खांद्यावरती हात टाकून आता फिरायला गेलेले असतात, छान एन्जॉय करतात आणि एका ठिकाणी जाऊन बसतात. तर तिकडून आता एक पोलीस येतो आणि म्हणत असतो की काय
काय करताय आणि ही पोरगी कोण लागती तुझी? ए पोरी चल तुझ्या बापाला फोन लाव. त्यावेळेस अवनी म्हणत असते, का मी का माझ्या बापाला फोन लावायचा? माझा इथे नवरा असताना मी माझ्या वडिलांना का फोन लावायचा? आणि हे मंगळसूत्र दिसतंय का? हा माझा नवरा आहे. मग आता ते सगळं मंगळसूत्र हे दाखवून त्या पोलिसाला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. पण राजाच्या तर पायाखालची जमीनच सरकते की चक्क मॅडमने आज मला नवरा म्हणलं. त्यामुळे तो खुश पण झालेला असतो, तेवढाच त्याला धक्का सुद्धा बसलेला असतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा छोटासा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.